Hello, students, and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन टॉपिक बघू. पहिला आहे कंटिन्यू प्रपोर्शन आणि दुसरं आहे के मेथड. हे दोन टॉपिक आणि त्याच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक आहे कंटिन्यूड प्रपोर्शन. आता कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय, तर इफ ए बाय बी इक्वल टू बी बाय सी हे दोन रेशो दिलेले असतील आणि हा बी म्हणजे ह्या साईडचा नंबर आणि हा नंबर सेम असेल तर आपण म्हणू की ए बी आणि सी हे जे तीन नंबर्स आहे ते कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत. आता जर ते कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतील तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर येणार, बरोबर, ए मल्टिप्लाइड बाय सी इक्वल टू बी स्क्वेअर. तर क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला सांगितलं असेल तीन नंबर आहे ए बी आणि सी आणि ते तीन नंबर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत, तर तुम्ही काय लिहू शकता, ए मल्टिप्लाइड बाय सी इक्वल टू बी स्क्वेअर. आता ह्यांना काहीतरी टर्म्स आहे, तर काय टर्म आहे ते बघूयात. तर बी याच्यामध्ये हा जो बी आहे याला म्हणतात जॉमेट्रिक मीन और मीन प्रपोर्शन ऑफ ए अँड सी. ठीक आहे. जर तुम्हाला हे असं कधी विचारलं की बी हा जॉमेट्रिक मीन और मीन प्रपोर्शन ऑफ ACM, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, परत त्याचा फॉर्म्युला हाच आहे की ए मल्टिप्लाइड बाय सी इक्वल टू बी स्क्वेअर. सो एकच फॉर्म्युला कंटिन्यूड प्रपोर्शनचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम बघू. इफ एक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ 25 and 4 then find the value of x. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की x हा जॉमेट्रिक मीन आहे. आता जॉमेट्रिक मीन कोणता असतो, बी. कोणाचा असतो, ए आणि सी चा. ही डेफिनेशन आत्ताच मागे बघितली. आणि जेव्हा बी जॉमेट्रिक मीन असतो ए आणि सी चा तेव्हा फॉर्म्युला आहे ए मल्टिप्लाइड बाय सी इक्वल टू बी स्क्वेअर. सो सगळ्यात आधी आपण लिहिणार ए इक्वल टू 25 आहे, टी इक्वल टू 4 आहे आणि बी इक्वल टू एक्स आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, ए मल्टिप्लाइड बाय सी इक्वल टू बी स्क्वेअर. सिंपल, ए ची व्हॅल्यू आहे 25, टी आहे 4 आणि बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. 25 मल्टिप्लाइड बाय 4 जर केलं तर आन्सर येतं 100. आता एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी दोघीकडून आपल्याला स्क्वेअर रूट द्यावं लागेल, तेव्हाच तर एक्स ची व्हॅल्यू मिळणार. 100चा स्क्वेअर रूट होतो 10 आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट होतो एक्स. सो फायनली आपल्याकडे जे आन्सर आलंय ते आहे एक्स इक्वल टू 10 आणि हे आहे ह्या क्वेश्चनचं आन्सर ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू विचारलेली होती. आता आपण पुढचा जो टॉपिक बघणार आहोत तो आहे के मेथड. तर के मेथड म्हणजे ही अशा टाईपची मेथड आहे ज्याच्याने तुम्ही इक्वल रेशोजचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकतात. आता ते कसं सॉल्व्ह करणार, त्याची काय मेथड आहे, हे जेव्हा आपण एक एक्झाम्पल घेऊ तेव्हाच आपल्याला कळेल, बरोबर. सो क्वेश्चन मध्ये किंवा आपल्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे तेच एक्झाम्पल मी घेते. सो एक्झाम्पल आहे इफ ए बाय बी इक्वल टू सी बाय डी देन शो दॅट हे दोन जे रेशोज आहे हे एकमेकांच्या इक्वल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. सो आपण अज्युम करू की जो रेशो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे के. रेशो आपल्याला दिलेला आहे ए बाय बी इक्वल टू सी बाय डी. सो याला आपण के अज्युम केला. आता सो ए बाय बी ची व्हॅल्यू सुद्धा के येणार आणि सी बाय डी ची व्हॅल्यू सुद्धा के येणार. सो मी ते लिहून घेतलं. सो ए इक्वल टू काय लिहिता येणार आपल्याला, बी के आणि सी ची व्हॅल्यू येणार डी के. तर या एका रेशोवरून आपल्याला ए इक्वल टू बी के मिळाला आणि सी इक्वल टू डी के मिळालाय. आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, एक LHS वाला आहे, एक RHS वाला आहे. सगळ्यात आधी आपण LHS सॉल्व्ह करू. LHS आहे 5a मायनस 3c डिवाइड बाय 5b मायनस 3d. फक्त आपल्याला ए आणि सी ची व्हॅल्यू याच्यात टाकायची आहे. ती येणार 5 मल्टिप्लाइड बाय बी के मायनस 3
डी के आणि खाली जे आहे ते तसंच लिहिणार. आता 5bk मायनस 3dk वर आलं आणि खालचं जे पण होतं ते आपण तसंच लिहिलं. न्यूमरेटर मध्ये के हा कॉमन आहे म्हणून त्याला बाहेर काढलं तर उरलं 5b मायनस 3d आणि सेम 5b मायनस 3d खाली होतच. सो हे दोघं आपण कट करू शकतो आणि आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली के. जसं आपण LHS सॉल्व्ह केलं तसंच RHS पण करू. सो RHS आहे 7a मायनस 2c डिवाइड बाय 7b मायनस 2d. आता व्हॅल्यू जेव्हा आपण टाकू तेव्हा तो काय होणार 7 मल्टिप्लाइड बाय bk मायनस 2 मल्टिप्लाइड बाय dk. खाली आलं 7b मायनस 2d. तो इथं आलं 7bk मायनस 2dk डिवाइड बाय 7b मायनस 2d. परत के हा कॉमन आहे म्हणून त्याला बाहेर काढला आणि उरलं 7b मायनस 2d आणि 7b मायनस 2d खाली सुद्धा होतं. हे दोघं कट होणार आणि आपल्याला आन्सर मिळणार के. तो LHSचं जे हे रेशो होता त्याचं आन्सर मिळालंय के आणि सेम RHSच्या रेशोचं आन्सर सुद्धा मिळालंय के. ते मी इथं लिहून घेतलं. आता याच्यावरून तर हे आपल्याला कळालं की LHS आणि RHS सेम आहे कारण दोघांची व्हॅल्यू पण काय आहे के. म्हणून LHS इक्वल टू RHS सेम आहे आणि हे जर सेम असतील तर गिवन रेशो जो रेशो दिलेला आहे आपल्याला तो सुद्धा सेमच येणार आहे. बरोबर. सो इथं आपण लिहिणार हेन्स प्रूव्ड. जे आपल्याला प्रूफ करायला लावलेलं ते आपण इथं फायनली प्रूफ केलेलं आहे. तर कोणत्या पण क्वेश्चन मध्ये जेव्हा तुम्हाला प्रूफ किंवा शो दॅट असं लिहिलेलं असेल तेव्हा तुमचा जे आन्सर आहे त्याचा लास्ट स्टेटमेंट हेन्स प्रूव्ह पाहिजे. ओके. आता आपण के मेथडचा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू. ह्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इफ ABC आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन शो दॅट. आपण कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये बघितलं की जेव्हा A, B आणि C हे 3 नंबर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतात तेव्हा आपण त्याला लिहितो A बाय B इक्वल टू B बाय C इक्वल टू K. बरोबर. हा के आपण लिहितो किंवा नाही लिहित तेव्हा पण आपण आता इथे लिहू कारण आपल्याला के मेथडने सॉल्व्ह करायचं आहे म्हणून आपण नेहमी रेशोच्या समोर के लिहितो. आता परत A बाय B इक्वल टू के लिहिणार आणि B बाय C इक्वल टू पण के येणार. सो ते मी लिहिलं. आता A इक्वल टू आलं BK आणि B इक्वल टू आलं CK. आता बघा हा जो B आहे याची जी व्हॅल्यू आहे ही आपण इथं पण टाकू शकतो. सो इथं काय येणार B च्या जागी मी लिहिणार CK आणि हा K तर तसाच आहे आणि हा CK तर तसाच आला. आता फायनली आपण लिहू शकतो की A इक्वल टू आला CK स्क्वेअर आणि B इक्वल टू आला आहे TK. तर ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला कोणता रेशो दिलेला नव्हता जसा पहिल्या इक्वेशन मध्ये दिला होता आणि ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला सांगितलं होतं की A, B आणि C हे 3 कंटिन्यू प्रपोर्शन आहेत. त्याच्यावरून आपण रेशो शोधला. त्याच्यावरून आपण A आणि B ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आता परत आपल्याला हा जो रेशो आहे याला इक्वल आहे की नाही हे दाखवायचं आहे. आपल्याला माहिती आहे ही साइड असते LHS आणि ही साइड असते त्या रेशोची RHS साइड. सो सगळ्यात आधी आपण LHS साइड सॉल्व्ह करू आणि मग नंतर RHS ची साइड सॉल्व्ह करू. सो LHS आहे A प्लस B स्क्वेअर डिवाइड बाय AB. तो व्हॅल्यू पुट करणार CK स्क्वेअर प्लस CK होल स्क्वेअर डिवाइड बाय CK स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय CK. आता बघा याच्यामधून जेव्हा आपण CK कॉमन काढू तेव्हा याच्यात उरेल K प्लस 1 आणि हा जो होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो तसाच लिहिणार आणि खाली काय उरलं C स्क्वेअर आणि K क्यूब. बरोबर. आता बघा
सी के आणि के प्लस वनचा स्क्वेअर आहे, ह्या दोघांना आपण वेगवेगळा स्क्वेअर देऊ. सो इथं येणार सी के याचा होल स्क्वेअर आणि के प्लस वनचा स्क्वेअर, आणि खाली जो सी स्क्वेअर के क्यूब आहे तो तर आपण तसाच लिहू. आता याचा स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर, हा के प्लस वनच्या स्क्वेअरला आपण हात नाही लावणार, याला आपण तसंच लिहू. आणि खाली काय उरलं आहे, सी स्क्वेअर आणि के क्यूब. हा सी स्क्वेअर कट झाला, हा के स्क्वेअर आणि याच्यामधले दोन के स्क्वेअर कट झाले. सो उरलं काय, के प्लस वन स्क्वेअर डिवाइड बाय के. हा आपला LHS ची व्हॅल्यू आली. आता सेम आपण RHS फाइंड आउट करू. RHS आहे बी प्लस सी स्क्वेअर डिवाइड बाय BC. सो बी ची व्हॅल्यू आहे CK प्लस C चा स्क्वेअर डिवाइड बाय CK मल्टीप्लाइड बाय C. बरोबर. आता बघा इथं काय येणार, मग C कॉमन काढणार आपण परत वरच्या सारखंच, आणि आलं K प्लस वन आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि खाली आलं C स्क्वेअर K, कारण या C ला या C ने मल्टिप्लाय केलं. आता हा C स्क्वेअर वेगळा निघाला आणि मल्टिप्लाइड बाय इथं आलं K प्लस वनचा स्क्वेअर. फक्त स्क्वेअर दोघांना वेगवेगळे आपण दिलंय. खाली C स्क्वेअर K तसाच ठेवला, हा C स्क्वेअर कट झाला. सो इथं काय आलं, मग K प्लस वनचा स्क्वेअर बाय K, आणि याच्या पुढे आपण काही नाही लिहिणार, म्हणून हेच आपलं फायनल आन्सर आलंय. आता LHS इक्वल टू आलं, RHS इक्वल टू पण आपण सॉल्व केलं. जर आपण व्यवस्थित बघितलं तर LHS ची व्हॅल्यू आणि RHS ची व्हॅल्यू सेम आहे. सो हेन्स LHS इक्वल टू RHS, आणि म्हणून A प्लस बी स्क्वेअर बाय AB इक्वल टू B प्लस C स्क्वेअर बाय BC. आणि आपण इथं काय लिहिणार, सगळ्यात इम्पॉर्टंट, हेन्स जे तुम्ही आम्हाला प्रूफ करायला लावलेलं ते आम्ही फायनली इथं प्रूफ केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण के मेथडचे हे दोन प्रॉब्लेम्स होते हे सॉल्व केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओज शेअर करा.